शान हाय र आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम हाय र आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम हाय र। तो धन्यवाद डीजे नितिन। बिल्कुल यहाँ पर आज के दिन का अंतिम मुकाबला बिल्कुल खेला जा रहा है। टॉस जीतने के बाद गांवदेवी 11 मंगे स्मृति कोपरली टीम ने पहले फैसला लिया है बल्लेबाजी का और फील्डिंग करने के लिए आमंत्रित किया है डीसीसी कोपरा टीम को। तो चलिए यहाँ पर शायद ये सोच समझकर निर्णय लिया होगा, क्योंकि जिस तरीके से बात करेंगे पिछले मुकाबले में मेरे ख्याल से टॉस हारी थी और पहले बल्लेबाजी उनके पक्ष में आई थी और यहाँ पर भी उन्होंने वो रनों को शायद सेकंड इनिंग में बचाने की कोशिश जरूर कर पाएंगे। आप सुन रहे आमदार चषक 2023 का ये 8वां साल है और अभी अभी जानकारी मिली है कि पिछले 5 सालों से तो मैं ही कमेंट्री कर रहा हूँ, लेकिन 8 साल की बात करेंगे तो पहली मर्तबा ये मुकाबला जीती अपनी घरेलू मैदान के ऊपर गांवदेवी मंगे स्मृति कोपरली टीम। एक बार भी मेरे ख्याल से पहला मुकाबला जीती नहीं थी, लेकिन 8 साल के बाद आखिरकार ये जीत मिलती हुई गांवदेवी मंगे स्मृति कोपरली टीम के लिए। तो आरंभिक बल्लेबाज रोशन पाटिल और नितिन पाटिल की ये जोड़ी, 4 ओवर का ये मैच है और इस 4 ओवर की बात करेंगे तो पहले बल्लेबाजी करते हुए कम से कम 40-45 के भीतर तो जरूर जाना चाहती होगी गांवदेवी मंगे स्मृति 11 कोपरली टीम। तो गेंदबाजी की कमान संभालने के लिए रोहित कोहली विपक्ष रोशन पाटिल के बीच में ये लड़ाई। रोशन पाटिल की बात करेंगे तो निश्चित तौर पर प्रैक्टिस में ज़्यादातर रहते नहीं, जॉब उनका जो व्यवसाय है उद्योजक है, बड़े बिजनेस में हमेशा बिजी रहते हैं, लेकिन फिर भी जब भी मैदान में उतरते हैं अच्छा परफॉर्मेंस रहता है। तो चलिए 4 ओवर के मुकाबले में पहला ओवर होगा पावर प्ले का। जीतेंगे तो आमदार ट्रॉफी 2023 में सुपर 12 में जाने का मौका मिलेगा रीडगर टीम के खिलाफ। लेकिन होगी कौन सी टीम, श्रीदत्त कोपरा या होगी गांवदेवी मंगे स्मृति 11 कोपरली टीम। पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज रोहित कोहली तैयार। पहली गेंद लेट कट खेला है, तकनीक का इस्तेमाल, व्हाट अ शॉट, कमाल का यहां पर दिखाई तकनीक दिखाई और मराठी में कहते हैं तख्तीपेक्षा युक्ति श्रेष्ठ और यहां पर भेज दिया गेंद सीमा रेखा पार, 4 रन। एक वीरा और टीम की रन संख्या बनती हुई टोटल 4 रनों के ऊपर। पहले मैच में भी काफी शानदार बल्लेबाजी की थी रोशन शेठ पाटिल के द्वारा, लगभग उन्होंने 11 गेंदों में 21 रन बनाए थे अपने टीम के लिए और इस मैच में भी इनका रोल काफी इंपॉर्टेंट होगा और जैसे ही शुरुआत की उन्होंने 4 रन बटोरे। तो लगातार 3 छक्कों के लिए 6 गेंदों में अगर 3 भी छक्के कैसे भी दागी है, हैट्रिक की जरूरत नहीं है, तो फिर भी 5,000 रुपए का इनाम बिल्कुल धनंजय शेठ पाटिल जिनके माध्यम से दिया जाएगा बल्लेबाजों के लिए। यह हमेशा उनके योगदान रहता है, कोई हैट्रिक के लिए लगाता है, लेकिन ये 1 ओवर में 3 कभी भी आप मार सकते हैं तो 5,000 रुपए का इनाम। तेज बॉल डाली थी लेकिन विकेट कीपर से थोड़ी सी गलती होती हुई 1 रन बटोरा। 1 रनों की मदद से टीम की बढ़ती हुई रन संख्या है टोटल 5 रनों के ऊपर। प्रति ओवर की बात करेंगे 12 भी बना पाती है। जी हाँ, बल्ले पर जरूर लगी थी, हाफ चांसेस था ये कैच पकड़ते तो ये रोशन पाटिल का विकेट मैदान से बाहर जा सकता था, लेकिन किस्मत ने साथ दिया, रन मिला 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 5 रन। रोहित कोहली गेंदबाजी के मार्ग पर डीसीसी कोपरा टीम की ओर से राइट आर्म ओवर द विकेट से। नितिन के लिए फुल टॉस गेंद, यॉर्कर का प्रयास जरूर किया था, लेग स्टंप से बाहर है। अंपायर सैंडी पालकर का इशारा था वह वाइड बॉल का करार। वाइड की मदद से अतिरिक्त खातों में बढ़ोतरी होती हुई और पहला वाइड आता हुआ, वाइड की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। रोशन पाटिल और नितिन पाटिल ये आरंभिक बल्लेबाज है। नितिन एक खतरनाक खिलाड़ी जरूर है, लेकिन आज मात्र इस मैच में उनकी अपेक्षा ज्यादा होगी उनकी बल्लेबाजी की। शॉट बड़ा है लेकिन हवा में है, फील्डर गेंद के नीचे सीधा उनके दस्तानों में, लॉन्ग ऑफ में कोई चूक नहीं है और बल्लेबाज होंगे आउट। टूर्नामेंट की अगर चर्चा करेंगे तो पनवेल तालुका प्रमुख शिवसेना के दमदार नेतृत्व बिंदास भाई टोमरे मैच का आनंद लेते हुए और उनकी भी उपस्थिति इस टूर्नामेंट के माध्यम से जरूर आपको देखने को मिलेगी। वैजनाथ पाटिल साहब और बिंदास भाई टोमरे, इनका बैनर बिल्कुल आप मैदान के अंदर देख सकते हैं, जिनका दमदार योगदान इस टूर्नामेंट को निश्चित तौर पर मिला है, उनका भी हम स्वागत करते हैं। गेंदबाज तैयार,
तो रोशन शेठ पाटिल इनके लिए सुवर्ण मौका है। पनवेल तालुका प्रमुख शिवसेना जिनकी ट्रॉफी अपने खानाओं के मैदान के ऊपर देखी और उस टूर्नामेंट में साईराज फार्म हाउस के ओनर गणेश शेठ पाटिल इनकी ओर से 2000 रुपए का इनामों की नगद राशि भी दी गई। लेकिन रोशन शेठ पाटिल के लिए सुवर्ण मौका है, लगातार 3 छक्के दागते हैं तो पनवेल तालुका प्रमुख बिंदास भाई ठोमरे शिवसेना के इनकी ओर से 10,000 रुपए का इनाम बिल्कुल दिया जाएगा। तो चलिए मौका है बल्लेबाजों के लिए, तो देखेंगे किस तरीके का बल्लेबाजी करेंगे। क्रॉस बैटेड खेलने की कोशिश, अंपायर सैंडी पाल की तरफ अपील का इशारा भी किया गया था, लेकिन पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप लेग बाइस का इशारा। 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से गावदेवी मंगेश स्मृति 11 कोपरोली टीम का स्कोर है टोटल 9 रनों के ऊपर। अब बात करेंगे इस ओवर की, मेरे ख्याल से यह अंतिम गेंद बची है। तो देखिए अंतिम गेंद के ऊपर रोशन पाटिल इनके बल्ले से कौन सा स्ट्रोक आता है। गेंदबाज फिर से एक बार तैयार, शॉट लाजवाब है, सीधे बल्ले से खेला, लॉन्ग ऑफ से मारे का पार, रोशन पाटिल के बल्ले से 6 रन। पनवेल जाया शहराला शहराला र पनवेल जाया शहराला, नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला। नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना, रुपेश ठोंबरे हा सेनेचा वाघ। धन्यवाद डीजे। बिल्कुल ये आपने गाना सुना पनवेल तालुका प्रमुख शिवसेना बिंदास भाई ठोमरे इनका कि अलीबाग मरूट के विधानसभा के कार्य सम्राट आमदार यानी कि महेंद्र शेठ दलवी साहब इनके मानस पुत्र और इनके कदमों के ऊपर कदम रखते हुए जिन्होंने राजनीति के तौर पर अपना एक नाम बना लिया, वो पनवेल तालुका शिवसेना के दमदार नेतृत्व तालुका प्रमुख यानी कि बिंदास भाई ठोमरे, इनका ये सुमधुर संगीत डीजे नितिन के माध्यम से सुना। और उनकी ओर से 10,000 का इनाम है लगातार 3 छक्कों के लिए, और 1 ओवर में 3 भी छक्के कैसे भी भागे तो सुप्रसिद्ध बाबा बिल्डर्स यानी कि धनंजय शेठ पाटिल कोपरोली इनकी ओर से 5,000 रुपए का इनाम। तो ओवर नंबर पहला ओवर समाप्त, और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद गावदेवी मंगेश स्मृति कोपरोली टीम का स्कोर मजबूत स्थिति में बनता हुआ 15 रन। नितिन 0 पर लौटे हैं, लेकिन अविनाश से काफी उम्मीदें होती है कोपरोली टीम को कि एक अच्छी पारी अपने टीम के लिए खेल सके, लेकिन देखेंगे अब इनके पास समय भी है, गेंदें भी 18 है, इन 18 गेंदों में किस तरीके का परफॉर्मेंस कर पाएंगे अपने टीम के लिए। गेंदबाजी में परिवर्तन, जिलित पवार पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो गेंदबाजी के लिए तैयार। पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट से, फुल टॉस पे की थी, कैसी गेंदें चाहिए अविनाश को ये नहीं समझ में आ रही है। बल्ला थोड़ा सा स्किट होता हुआ 1 रन, ये गेंद मेरे ख्याल से क्लियर करना चाहिए था, ऐसी गेंदें आपको बार बार नहीं मिलेगी शैलेश। तो तीसरे अंपायर ले रहे शायद रिव्यू हाइट फैक्टर के लिए, अंपायर्स कॉल है ये। तो चलिए देखेंगे हमारे तीसरे अंपायर, आप ही आइए क्योंकि आप कमिटी है तो शायद किसी को गलत ना लगे। सैंडी आइए। तो वेस्ट हाइट के लिए बिल्कुल तीसरे अंपायर की मांग की गई है, खुद सैंडी पालकर ही चेक करेंगे। सैंडी पालकर अगर बोले तो बिल्कुल हमारे जैसे सनी देओल घातक पिक्चर के बिल्कुल वैसे ही सैंडी पालकर बिल्कुल देख सकते हैं। तीसरे अंपायर आइए। तो इट्स अ फेयर डिलीवरी, ये नो बॉल करार नहीं है, ये सेफ डिलीवरी होगी। तो रन मिलेगा इस गेंद के ऊपर टोटल 1। डॉक्टर संकेत कोंडे की कितनी तेज निगाहें इनकी नजर आती हुई, और बिल्कुल उनके द्वारा ये फेयर डिलीवरी का इशारा आता हुआ। रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर टोटल 16। अभी भी बात करेंगे तो रोशन पाटिल खेल रहे टोटल 1 छक्का 1 चौकों की मदद से टोटल 11 रनों के ऊपर। पिछली गेंद के ऊपर नंबर आया था 6 अंतिम ओवर के आखिरी गेंद के ऊपर, लेकिन देखेंगे आप यहाँ पर मौका है इनके पास। लगातार 3 छक्के शिवसेना पनवेल तालुका प्रमुख बिंदास भाई ठोमरे इनकी ओर से 10,000 का इनाम, और हमारे सुप्रसिद्ध बाबा बिल्डर्स यानी कि धनंजय शेठ पाटिल इनकी ओर से कैसे भी 3 मारिए 5,000 का इनाम है। ऑन साइड में काऊ कॉर्नर के रीजन में इस गेंद को खेला है, 1 रन मुकम्मल। देखिए जिस तरीके से चर्चा करेंगे ना शैलेश पाटिल, जिस एंड से बल्लेबाजी हो रही है उस एंड से छक्का दागने के लिए थोड़ी सी कमर कसनी पड़ती है बल्लेबाजों को, और जब कॉमेंट्री एंड की तरफ से बल्लेबाजी होती है ना तब आसानी के साथ छक्के बल्ले से निकलते हैं। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 17 रनों के ऊपर। गेंदबाज आप देख सकते हैं जिलित पवार, अभी तक तो शानदार गेंदबाजी, 2 गेंदों के ऊपर 2 ही सिंगल खर्च करते हुए। सामने बल्लेबाज अविनाश, ये पूरी तरीके से स्लोवर गेंद थी, टप्पा पीछे रखा, 1 ही रन मिलेगा। 3 गेंदों के ऊपर 3 सिंगल,
पहले ओवर में 15 आए थे, दूसरे ओवर की बात करेंगे तो 3 गेंदों में अभी तक सिर्फ 3 ही रन आते हुए अविनाश का बल्ला शांत है। यह अच्छी बात है डीसीसी कोपरा टीम के लिए, लेकिन इतना भी तो आसान नहीं है कि जिलित पवार के सामने एक अपना दमदार परफॉर्मेंस दे सके। 3 में 3 सिंगल। अभी तक बात करेंगे अविनाश खेल रहे 4 रनों के ऊपर और रोशन पाटिल खेल रहे टोटल 12 रनों के ऊपर। उठाने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक के फील्डर मात्र दूर से गेंद की नीचे आते हुए कैच ड्रॉप। मौका मिला है मेरे ख्याल से शॉट एक्स्ट्रा कवर की तरफ जो खिलाड़ी थे डीप में उन्हें ये कैच हो सकता था, लेकिन उल्टे घूमकर ये कैच पकड़ने का प्रयास किया था लेकिन नाकामयाबी। जीवनदान मिला बल्लेबाज रोशन पाटिल को और इसी 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 20 रनों के ऊपर। रन संख्या काफी अच्छी है, दोनों खिलाड़ियों के बीच में अच्छी साझेदारी। नितिन पाटिल का विकेट 0 के ऊपर लौटा और इन दोनों खिलाड़ियों के बीच में कितनी शानदार पारी भागीदारी नजर आती हुई। 20 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर इस ओवर की अभी भी 2 गेंदें बची है, यानी कि रोशन पाटिल को जीवनदान देना यानी कि अपने गेंदबाजों के ऊपर कुल्हाड़ी मारने के बराबर है। लेकिन अब देखेंगे क्या ये रोशन पाटिल जीवनदान मिलने के बाद टूट पड़ेंगे। तेज बॉल डाली थी जरूर, तो अपील की गई थी। चलिए डॉट बॉल की, दोनों अंपायर सलाह मसद जरूर करेंगे। अपील कहां की गई है, शायद कट बिहाइंड की गई थी, लेकिन गेंद मेरे ख्याल से बल्ले पर नहीं लगी होगी या तो जमीन पर लगी होगी। यही दोनों कप्तान बातचीत करते हुए, नहीं दोनों अंपायर है लेकिन एक जमाने के कप्तान ही थे वो। सुनील तांडेकर रफ्तार वाले गेंदबाज है और सैंडी पालकर आगे आकर छक्का दागने की ताकत रखते थे। पिछला अंतिम फाइनल का दिन उनको याद होगा कि जिस तरीके से नीलेश पाटिल ने उनको काफी खुश किया था। खुश रहो पुश रहो, हाई रिस्क हाई प्रॉफिट। तो व्हाइट बॉल करार अंपायर का, तो मेरे ख्याल से व्हाइट बॉल का इशारा आ चुका है। चलिए जो भी डिसीजन है अंपायर का आपको मान्य करना पड़ेगा निर्णय। शायद लेग स्टंप से गुजरी है गेंद, कि वहां से करीब से गुजरी है। तो बिल्कुल ये गेंद व्हाइट बॉल का करार आता हुआ अंपायर का सही डिसीजन है और ये 12वें खिलाड़ी भी है वहां पर मौजूद डीसीसी कोपरा टीम के। तो व्हाइट के मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 21 रनों के ऊपर, यानी कि रोशन पाटिल को जीवनदान मिला है। हालांकि कैच उनका छूटा था जरूर, लेकिन इस बार बात करेंगे अब जिम्मेदारी अभी उनके कंधों के ऊपर बढ़ती हुई। 21 रन व्हाइट बॉल के साथ एक गेंद और रिलीज करनी पड़ेगी इस बार गेंदबाज को। 2 गेंदें हालांकि बची हुई है और इन 2 गेंदों के ऊपर कितने रन बना पाते हैं। गेंदबाज जीनित तैयार राइट आर्म ओवर द विकेट से। ये गेंद बल्ले का अंदरूनी किनारा लगा था, आउटफील्ड फास्ट है, फाइनली की तरफ गेंद जाती हुई। 1 रन तो जरूर मुकम्मल, लेकिन जब तक गेंद को पैरों से रोकेंगे तब तक 2 रन पूरे करते हुए 2 रनों की मदद से गावदेवी मंगेश स्मृति कोपरोली टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 23 रनों के ऊपर। इस ओवर की अंतिम गेंद बची है, यानी कि 12-12 अगर प्रति ओवर चलते हैं तो 50 का आंकड़ा भी काफी अच्छा रहेगा बल्लेबाजी करने वाली टीम के सामने, ताकि सेकेंड इनिंग्स में गेंदबाजों के लिए भी काफी अच्छा मौका मिलेगा। 1 विकेट अभी तक मैदान से बाहर लौट चुका है। दोनों खिलाड़ी खास करके रोशन शेठ की पारी की बात करेंगे, पहले मुकाबले में भी दमदार योगदान दिया था उन्होंने, स्लोवर किया था, ऑन साइड में खेला जरूर है। 1 रन तो जरूर मुकम्मल, दूर से फील्डर आते हुए दूसरे की कोशिश जोखिम भरा बन सकता है। थ्रो खराब है, तो जीवनदान मिलेगा अविनाश को और इसी के साथ ओवर नंबर समाप्त हुआ। टोटल दूसरा 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद गावदेवी मंगेश स्मृति 11 कोपरोली टीम का स्कोर है 1 विकेट के नुकसान के ऊपर 24 रन। आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या
त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. तो धन्यवाद बिल्कुल नितिन. 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल रन संख्या बनी है 24 रन. तर नक्कीच मित्रांनो विचार केला तर येणाऱ्या 1 मार्च ते 5 मार्च रोजी तुम्हाला खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा दमदार नाईटची स्पर्धा पाहायला मिळेल. तर युवा सेना ब उसराई चषक वर्ष 2 आणि ग्रामस्थ मंडळ उसरली यांच्या माध्यमातून 1 मार्च ते 5 मार्च तुम्हाला यशस्वी नाईट स्पर्धा पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 2 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख आणि तृतीय क्रमांक असेल 50, चतुर्थ क्रमांक 50. आणि मागच्या वर्षी तुम्ही त्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या शुभ हस्ते तुम्ही उद्घाटन सोहळा करताना पाहिलात. तर नक्कीच 1 ते 5 मार्च आपण त्या स्पर्धेचा मुकेश भगत आणि हेमंत भगत या स्पर्धेचे आयोजक असतील, तर त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ. 24 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर. अक्षय पाटिल नए गेंदबाजी के लिए आते हुए. रोशन पाटिल आप एक तरफ देख सकते हैं और एक तरफ आप देख सकते हैं अविनाश सोमवंशी. जीवनदान मिला है, क्या टूट पड़ेंगे गेंदबाज के ऊपर. पहली गेंद फुल टॉस, बल्ले का अंदरूनी किनारा लगाया, आउटफील्ड फास्ट है, फील्डर पानी की तरफ जरूर दौड़ते हुए. दूसरे की कोशिश, अविनाश क्या कर रहे हैं, देख ही नहीं रहे पीछे की गेंद कहां पर है और देखेंगे बल्लेबाज के होगा पारी का अंत. और अविनाश बैक टू द पेविलियन. बिल्कुल यहां पर बल्लेबाज होंगे आउट. इसी के साथ नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए आप देख सकते हैं मेरे ख्याल से रोहित पाटिल. ये दोनों भाइयों की जोड़ी इस मैदान में आती हुई. रोहित पाटिल लंबे कद के खिलाड़ी है, पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो बने. तो नितिन डीजे इनके लिए बिल्कुल पनवेल तालुका प्रमुख बिंदास भाई टोमरे इनके ओर से 500 रुपये का इनाम आ चुका है, उनका भी स्वागत करते हैं. तर त्याच्यानंतर मित्रांनो विचार केला तर शिवसेनेचे तालुका प्रमुख बिंदासभाई ठोंबरे यांच्या वतीनं वाकडीच्या मैदानावरती महाराष्ट्राचे लोकप्रिय अनाथांच्या नाथ अर्थातच एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 9 फेब्रुवारी तुम्हाला डे नाईटची स्पर्धा खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. अर्थातच बिंदासभाई ठोंबरे शिवसेना तालुका प्रमुख यांच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या वतीनं धन्यवाद देऊया. तो रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर टोटल 26 रन. इस ओवर की गेंदें फेंकी टोटल 2. बल्लेबाज स्ट्राइक एंड पर आते हुए यानी कि रोशन पाटिल, गेंदबाज अक्षय. फुल टॉस गेंद थी, गैप में जरूर खेला इस गेंद को, आउटफील्ड फास्ट थी, 1 बाउंस गेंद को रोकने का प्रयास, गुड फील्डिंग वहां पर नजर आई. तब तक रन बटोरेंगे बल्लेबाज मेरे ख्याल से 2 रनों की मदद से. हालांकि टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर बनती हुई 28 रन. इस ओवर की शेष 3 गेंदें बची और टोटल 9 गेंदों का खेल बचा हुआ है. शॉर्ट रन चेक करना चाहते हैं अंपायर. अंपायर किस एंड से शॉर्ट रन है? तो रन कंप्लीट है, तो 2 रन मिलेंगे. तो रोहित के लिए भी सुवर्ण मौका है. पनवेल तालुका प्रमुख बिंदासभाई ठोंबरे इनके ओर से लगातार 3 छक्के के लिए 10,000 रुपए का इनाम बिल्कुल दिया जाएगा. और इसी 2 रनों की मदद से रन संख्या है स्कोर कार्ड के ऊपर 28 रन. वार शॉट, सीधा गेंद को फेंका है लॉन्ग ऑन का कॉर्नर के ऊपर से रोशन पाटिल के बल्ले से ये 6 रन. जब भाई साथ हो
बिल्कुल देखिए, बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ भी सुभान अल्लाह, लेकिन बड़े मियाँ यहाँ पर कमाल की बल्लेबाजी खेलते हुए। गेंदबाज तैयार, ये फुल टॉस गेंद थी, सीधा बल्ले पर लगती हुई जाती हुई फाइनली की तरफ सीमा रेखा पार। अंपायर का इशारा 4 रन, और इसी 4 रनों की मदद से गांव देवी 11 मंगेश स्मृति कोपली टीम का स्कोर आगे रफ्तार से बढ़ता हुआ 38 रन। तो बल्लेबाज होंगे आउट, इसी के साथ लगता हुआ ये बड़ा छटका। बल्लेबाज होंगे मेरे ख्याल से रोशन पाटील। बॅक टू द पॅव्हिलियन। बघा, येणाऱ्या 9 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अर्थातच पनवेल तालुका प्रमुख शिवसेनेचे बिंदासबाई ठोंबरे यांच्या वतीनं 6 बाईकची डे नाईटची स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल। तब्बल या स्पर्धेमध्ये 6 ॲक्टिवा बाईक तुम्हाला पाहायला मिळतील ब्लॅक कलरच्या, कारण त्यांचा फेवरेट कलर आहे बाईक ब्लॅक कलर, आणि त्या 6 ॲक्टिवा ब्लॅक कलरच्या बाईक तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील। आणि डे नाईट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल। त्या स्पर्धेचा आनंद, या स्पर्धेचा आनंद घेत असताना बिंदासबाई ठोंबरे यांच्या वतीनं रोहितसाठी देखील 3 षटकारासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक, परंतु धावसंख्या झाले धावफलकावरती 38। परंतु रोशन पाटील यांची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण 12 चेंडूंमध्ये 30 धावींची अफलातून इनिंग त्यांच्या माध्यमातून साकारली गेली, आणि काय जबरदस्त बॅटिंग साकारत असताना एक मोठं आव्हान या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। तर थोड्याच वेळात या स्पर्धेसाठी लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचं या ठिकाणी शुभागमन होईल। अध्यक्ष बालूशेठ फडके साहेब, उपाध्यक्ष रविशेठ शेलके साहेब, त्याच्यानंतर संदीपबाई पाटील वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप पाटील साहेब, गणेश नाना पालकर साहेब कर्जत, बॉबी शेठ वाघमारे कर्जत, आणि संदेश लहाने साहेब भिंगारवाडी या मान्यवरांचं थोड्याच वेळात या ठिकाणी शुभागमन होईल। राशिद खानला तुम्ही पाहता, जे अफगाणिस्तानवरून तर याच दरम्यान व्यासपीठावरती ॲडव्होकेट अरुण शेठ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, आणि त्याच्यानंतर ॲडव्होकेट रोशन शेठ पाटील कलंबोली ज्यांचा वाढदिवस तुम्ही धूमधाममध्ये पाहिलात। आणि रोशन शेठ म्हटल्यानंतर लेदर क्रिकेटपट्टू आणि एक दमदार क्रिकेटपट्टू, आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत। तर यश कोहली बिल्कुल गेंदबाजी के मार्क के ऊपर 38 रन टोटल स्कोर कार्ड के ऊपर बने हैं। तो यश कोहली और साथ में बिल्कुल लड़ाई होगी। तो पप्पू नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज। पहली गेंद ऑफ साइड में खेलने का इरादा जरूर था, मिड ऑफ में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, डीप लॉन्ग ऑफ में आकर गेंद को उठाए, तब तक 1 रन पूरा होता हुआ 1 रनों की मदद से गावदेवी मंगेश स्मृति कोपरोली 11 टीम का स्कोर है 39 रन। क्या वो याद है मुकाबला जब पेंदर कोपरोली, पेंदर चिंचपाड़ा कोपरोली ऐसे मुकाबले होते थे, जब एक गेंद में 6 रनों की जरूरत होती थी ना, तो ये पप्पू बल्लेबाज हमेशा चक्का दागता था। कहाँ गए वो दिन, कहाँ वो लौटेंगे। 3 गेंदों में 3 छक्के, 18 भी चेस किए थे नेरे के टूर्नामेंट में पप्पू ने, और वो पप्पू अब क्या लय में नजर आएगा। फुल टॉस गेंद थी, बिल्कुल ऑन साइड में खेला जरूर है, मिड विकेट में फील्डर आते हुए उठाएंगे, दूसरे की कोशिश जोखिम भरा बन सकता था, और यहां पर विकेट कीपर ने शायद वो गलती की है। 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है टोटल 40 रनों के ऊपर। 4 गेंदों का खेल फिलहाल बचा हुआ है, और देखेंगे इन 4 गेंदों के ऊपर किस तरीके की रणनीति अपना पाएंगे, क्योंकि 2 गेंदों के ऊपर 2 सिंगल। यश कोहली बेहतरीन गेंदबाज है, पिछले मुकाबले में रन बचाए थे उन्होंने, और सिर्फ 6 ही रन दिए थे। रोहित पाटिल देखते हैं किस तरीके का परफॉर्मेंस करेंगे, लगातार 3 छक्के दागते हैं, तो बिंदासबाई ठोंबरे इनके ओर से 10,000 का इनाम इस बल्लेबाज के लिए। दिलशान का ये शॉट खेलने का प्रयास, और ये लीजिए जीवनदान मिला है, 1 रन तो कंप्लीट, और बल्ला मेरे ख्याल से हाथ से छूटा है। ये शॉट है ना, पाकिस्तान वाले कभी नहीं भूलेंगे। बार बार हम कहते हैं कि जो जोगिंदर शर्मा ने गेंद डाली, उसके बाद श्रीसंत ने कैच पकड़ा, और कप्तान महेंद्र सिंह धोनी की कप्तानी, क्या वो शॉट मिसबाह पूरी तरीके से आउट हुए और हिंदुस्तान ने वो वर्ल्ड कप जीता। तो संतोषी माता एंटरप्राइजेस के ओनर सम्मानीय सुरेश पाटिल साहब, इनका भी शुभागमन हो चुका है, उनका भी स्वागत करेंगे। तो रन मिलेगा इस गेंद के ऊपर टोटल 1। गेंदबाज तैयार,
ऑन साइड में करारा शॉट जरूर था, फील्डर आते हुए डीप में, एक रन तो कंप्लीट, क्या दूसरे की कोशिश कर पाएंगे? फील्डिंग थोड़ी सी खराब, तुरंत मौका उठाया बल्लेबाज ने और ये 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 43 रन। तो गेंदबाज तैयार होते हुए रन, तो बिल्कुल रन संख्या आप देख सकते हैं स्कोर कार्ड के ऊपर 43 रन स्कोर कार्ड के ऊपर। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज तैयार। पप्पू ने बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था, बॉलर अपने फॉलो थ्रू में जाते हुए कोई गलती नहीं और इसी के साथ होगा पप्पू के पारी का अंत। विकेट नंबर गिरता हुआ टोटल चौथा झटका। तर या स्पर्धेचा आनंद घेत असताना संतोष शेट पाटील उसाटणे यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। अर्थातच पनवेल तालुका प्रमुख बिंदासबाई ठोंबरे यांचे अखंडे समर्थक आणि त्यांच्या नेहमी खांद्याला खांदा लावून नेहमी दमदार योगदान देणारे संतोष पाटील साहेब उसाटणे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचे सहर्ष स्वागत करतो। गेंदबाज तैयार। तो बिल्कुल ओवर नंबर 4 हुआ समाप्त और इसी के साथ रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ और सिर्फ 43 रन, 43 धावा झाल्या धावफलकावरती आणि 44 धावांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी। तर इथे या स्पर्धेसाठी मान्यवरांचं शुभागमन होत आहे। लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य, बालूशेठ फडके अध्यक्ष, रविशेठ शेलके साहेब उपाध्यक्ष, संदीपबाई पाटील निगू, त्याच्यानंतर संदीप पाटील साहेब वाकडी ग्रामपंचायत माजी सरपंच, गणेश नाना पालकर साहेब कर्जत, बॉबी शेठ वाघमारे कर्जत आणि संदेश शेठ लहाने भिंगारवाडी या मान्यवरांचे या ठिकाणी शुभागमन होत आहे। तर यावं आपलं सहर्ष स्वागत। किंग मेकर हायलाय दिलाचा दिलवाला, किंग नाही रे किंग मेकर हायलाय दिलाचा दिलवाला, 4 नंबर फेमस लायन ग्रुपवाला, आला आला बालू शेठ फडके वी घरवाला, 4 नंबर फेमस लायन ग्रुपवाला, आला आला बालू शेठ फडके मी घरवाला, 4 नंबर फेमस लायन ग्रुपवाला, आला आला बालू शेठ फडके वी घरवाला, 4 नंबर फेमस लायन ग्रुपवाला, आला आला बालू शेठ फडके वी घरवाला। लाखात एक हाय दादा यो भारी, फिदा हाय दादा व दुनिया सारी, दुनिया सारी, फिदा हाय दादा व दुनिया सारी, दादाची आता ती हायलाय नारी, भारी आहे त्यांची दोस्ती यारी, दोस्ती यारी भारी आहे त्यांची दोस्ती यारी। रवी भाई शेळके भावा परी मित्र आहे हो साथीला, हे रवी भाई शेळके बाबा परी मित्र आहे हो साथीला, किंग नाही रे किंग मेकर हायलाय दिलाचा दिलवाला, किंग नाही रे किंग मेकर हायलाय दिलाचा दिलवाला, 4 नंबर फेमस लायन ग्रुपवाला, आला आला बालू शेठ फडके वी घरवाला, 4 नंबर फेमस लायन ग्रुपवाला, आला आला बालू शेठ फडके मी घरवाला, 4 नंबर फेमस लायन ग्रुपवाला, आला आला बालू शेठ फडके वी। तर धन्यवाद डीजे। या ठिकाणी तुम्ही खऱ्या अर्थानं आमदार चषक 2023 अर्थातच रोशन शेठ पाटील 12 किंग यांच्यावर असणारं प्रेम आणि या स्पर्धेसाठी तुम्ही खऱ्या अर्थानं मान्यवरांचं इथे आगमन होत आहे। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध उद्योजक तथा लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
बालूशेठ फडके साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समेत रविशेठ शेलके उपाध्यक्ष, संदीपभाई पाटील, त्याच्यानंतर वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप पाटील साहेब, गणेश नाना पालकर साहेब कर्जत, बॉबी शेठ वाघमारे कर्जत आणि संदेश शेठ लहाने भिंगारवाडी आणि संपूर्ण तुम्ही या स्पर्धेमध्ये लायन ग्रुप या ठिकाणी पाहताय. त्या सर्व लायन ग्रुपचे आणि त्यांच्या अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बालूशेठ फडके आमदार चषक 2023 या स्पर्धेमध्ये रोशन शेठ पाटील, धनंजय शेठ पाटील आणि ग्रामस्थ मंडळ कोपरुली यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. नाही रे किंग मेकर हाय लय दिलाचा दिलवाला. हे किंग नाही रे किंग मेकर हायलाय दिलाचा दिलवाला. 4 नंबर फेमस लायन ग्रुपवाला. आला आला बालूशेठ फडके भी घरवाला. 4 नंबर फेमस लायन ग्रुपवाला. आला आला बालूशेठ फडके भी घरवाला. 4 नंबर फेमस लायन ग्रुपवाला. आला आला बालूशेठ फडके भी घरवाला. 4 नंबर फेमस लायन ग्रुपवाला. आला आला बालूशेठ फडके भी घरवाला. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी पाहताय तुम्ही आमदार चषक या स्पर्धेमध्ये मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यात सुप्रसिद्ध बिल्डर 4 वाला शेर की झलक सबसे अलग आणि या ठिकाणी लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य सन्माननीय बालूशेठ फडके साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आणि संपूर्ण लायन ग्रुप तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहता. आणि या संपूर्ण लायन ग्रुपचं आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली या स्पर्धेमध्ये मान्यवरांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, असं म्हटलं जातं की पैशाने तर सर्व श्रीमंत असतात, परंतु माणुसकीचा जरा आणि सातत्याने गोरगरिबांपर्यंत दमदार योगदान देणारे अर्थातच महाराष्ट्र राज्य लायन ग्रुपचे अध्यक्ष बालूशेठ फडके साहेब, शेर की झलक सबसे अलग, उपाध्यक्ष रविशेठ शेलके साहेब, संदीपभाई पाटील, वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप पाटील साहेब, गणेश नाना पालकर साहेब कर्जत, बॉबी शेठ वाघमारे, संदेश लहाने साहेब भिंगारवाडी या सर्व लायन ग्रुपचं या स्पर्धेच्या वतीनं आमदार चषक 2023 रोशन शेठ पाटील, रोहित शेठ पाटील आणि ग्रामस्थ मंडळ कोपरुली यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. नाही रे किंग मेकर हाय लय दिलाचा दिलवाला. हे किंग नाही रे किंग मेकर हायलाय दिलाचा दिलवाला. 4 नंबर फेमस लायन ग्रुपवाला. आला आला बालूशेठ फडके भी घरवाला. 4 नंबर फेमस लायन ग्रुपवाला. आला आला बालूशेठ फडके भी घरवाला. 4 नंबर फेमस लायन ग्रुपवाला. आला आला बालूशेठ फडके भी घरवाला. 4 नंबर फेमस लायन ग्रुपवाला. आला आला बालूशेठ. तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहता तुम्ही महाराष्ट्र राज्य लायन ग्रुपचे अध्यक्ष तथा रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बिल्डर आणि सन्माननीय बालूशेठ फडके साहेब अध्यक्ष विहिगर, रविशेठ शेलके साहेब उपाध्यक्ष, संदीपभाई पाटील निगू, त्याच्यानंतर संदीप पाटील साहेब वाकडी ग्रामपंचायत माजी सरपंच, गणेश नाना पालकर साहेब कर्जत, बॉबी शेठ वाघमारे कर्जत, संदेश लहाने साहेब भिंगारवाडी तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिविभाग अध्यक्ष कुणालभाई फडके बोनशेत, त्याच्यानंतर एक बैलवली संघाचे आक्रमक फलंदाज आकाश चोरगे, किरणबाई पाटील कसलखंड, संदीपबाई चौधरी यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आणि या व्यासपीठावरती संपूर्ण लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य तुम्ही यांची या ठिकाणी स्पर्धेमध्ये उपस्थिती पाहता. या सर्व मान्यवरांचं आम्ही आमदार चषक 2023 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नाही रे किंग मेकर हाय लय दिलाचा दिलवाला. हे किंग नाही रे किंग मेकर हायलाय दिलाचा दिलवाला. 4 नंबर फेमस लायन ग्रुपवाला. आला आला बालूशेठ फडके भी घरवाला. 4 नंबर फेमस लायन ग्रुपवाला. आला आला बालूशेठ फडके भी घरवाला. 4 नंबर फेमस लायन ग्रुपवाला. आला आला बालूशेठ फडके भी घरवाला. 4 नंबर फेमस लायन ग्रुपवाला. आला आला बालूशेठ फडके भी घरवाला.
नंबर फेमस लायन ग्रुपवाला आला आला बाळू शेट फडके भी घरवाला 4 के नंबर फेमस लायन ग्रुपवाला आला आला बालू शेट फडके भी घरवाला 4 के नंबर फेमस लायन ग्रुपवाला आला आला बाळू शेट फडके भी घरवाला 4 के नंबर फेमस लायन ग्रुपवाला आला आला बाळू शेट फडके भी घरवाला समाजसेवक एक नंबर लायन ग्रुपचा हाय लीडर लायन ग्रुपचा हाय लीडर रॉयल त्यांचा हाय कारभार घेऊन फिरती फॉर्च्युनर फॉर्च्युनर घेऊन फिरती फॉर्च्युनर आज जाईल तिथं लायन ग्रुपचा होतोय बोलबाला आज जाईल तिथं लायन ग्रुपचा होतोय बोलबाला 4 के नंबर फेमस लायन ग्रुपवाला आला आला बालू शेट फडके भी घरवाला तर धन्यवाद डीजे खऱ्या अर्थानं व्यासपीठावर तर तुम्ही पाहता 4 वाला सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील बिल्डर तथा लायन ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय बालूशेठ फडके साहेब विगर त्यांच्या समेत खांद्याला खांदा लावून भावाप्रमाणे नेहमी उभे राहत असतात ते रविशेठ शेलके साहेब उपाध्यक्ष त्याच्यानंतर संदीपबाई पाटील निगू त्याच्यानंतर वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप पाटील साहेब गणेश नाना पालकर साहेब कर्जत बॉबी शेठ वाघमारे साहेब कर्जत संदेश लहाने साहेब भिंगारवाडी बेलोली संघाचे आक्रमक फलंदाज आकाश चोरगे कसलकण गावचे सन्मान्य किरण शेठ पाटील साहेब त्याच्यानंतर आमचे पिंट्याबाई त्याच्यानंतर संदीपबाई चौधरी बालकृष्ण शेठ आपलंही सरचे स्वागत या स्पर्धेच्या वतीनं त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अदयी विभाग अध्यक्ष सन्मान्य कुणालबाई फडके आणि संपूर्ण लायन ग्रुपचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत करतो तर मॅच मात्र जशी स्टार्ट होईल आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये परंतु नाही करायचा नाद आई धडाके बाज नाही करायचा नाद या पनवेल तालुक्यात रायगड ठाण्यात आपल्या विहीगर गावच्या जितेंद्र शेठचा करायचा नाही नाद आपल्या विहीगर गावच्या बालू शेठ फडकेचा करायचा नाही नाद विहीगर गावच्या जितेंद्र शेठचा करायचा नाही नाद आपल्या विहीगर गावच्या बालू थँक्यू डीजे तर आपण थोड्यासा आता गाड्या साईडला पार्क करूया आणि मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय आणि मात्र मॅच लगेच स्टार्ट करूया कारण इथे ही रॉयल एंट्री तुम्ही पाहू शकता लायन म्हटलं सिंह आणि सिंहाचं कालीज हे तुम्ही पाहता खऱ्या अर्थानं सुप्रसिद्ध महाराष्ट्रातील बिल्डर अर्थातच लायन ग्रुपचे सर्व बालूशेठ फडके साहेब यांची रॉयल एंट्री तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहिलीत रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचा मोलाचा सहकार्य राहिलं आणि दमदार त्यांची एंट्री तुम्ही पाहिलीत आणि सातत्याने मित्रांनो जर विचार केलात तर क्रिकेट क्षेत्रामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून दमदार योगदान कोविड काळामध्ये गोरगरिबांपर्यंत ज्यांनी सेवा खऱ्या अर्थानं पोहोचवली आणि दोस्ती दुनियातील राजा माणूस तुम्ही 4 वाला आणि मोठा जिगरवाला लायन ग्रुपचे सर्व सन्माननीय बालूशेठ फडके साहेब यांना या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहता आणि संपूर्ण लायन ग्रुप आमदार चषक 2023 या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल या स्पर्धेचे सर्व 12 किंग रोशन शेठ पाटील रोहित शेठ पाटील आणि गावदेवी मंगेश मोदी क्रिकेट संघ कोपरुली यांच्या वतीनं आमदार चषकामध्ये हार्दिक स्वागत किंग नाही रे किंग मेकर हाय लय दिलाचा दिलवाला किंग नाही रे किंग मेकर हायलाय दिलाचा दिलवाला 4 के नंबर फेमस लायन ग्रुपवाला आला आला बालू शेठ फडके भी घरवाला 4 के नंबर फेमस लायन ग्रुपवाला आला आला बालू शेट फडके भी घरवाला 4 के नंबर फेमस लायन ग्रुपवाला आला आला बालू शेठ फडके भी घरवाला 4 के नंबर फेमस लायन ग्रुपवाला आला
धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं पप्पू माली साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. लाईन ग्रुपचे सदस्य देखील आहेत केवाले गावचे, त्यांचेही सहर्ष स्वागत करूया. पापणीला पापणी भेटते त्याला निमित्त म्हणतात, वाघ दोन पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात, आणि महाराष्ट्र लायन ग्रुपची संघटना स्थापन करणाऱ्या वाघाला बालूशेठ फडके म्हणतात. लायन ग्रुपचे अध्यक्ष बालूशेठ फडके यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या समेत रविशेठ शेलके साहेब उपाध्यक्ष, संदीपबाई पाटील कल्याण निघू, त्याच्यानंतर वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीपबाई पाटील, त्याच्यानंतर गणेश नाना पालकर साहेब कर्जत, बाबूशेठ वाघमारे कर्जत, संदेश लहाने साहेब भिंगारवाडी, मयूर घरत साहेब, गणपत शेठ पाटील साहेब, संदीप पाटील साहेब उद्योगपती धुंद्रे, भास्कर गोंधली साहेब रीस, प्रवीण गायकवाड साहेब रसायनी समाजसेवक, संतोष शेठ पाटील साहेब उसाटणे, बालकृष्ण सिनारे साहेब धुंद्रे, तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अदय विभाग अध्यक्ष कुणालबाई फडके, आकाश चोरगे, किरणबाई आणि संपूर्ण लायन ग्रुपचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि जाऊया, जशी मॅच स्टार्ट होईल जिंकण्यासाठी तब्बल 24 चेंडू आणि गरज असेल 44 धावेंची, म्हणजे 11.00च्या सरासरीनं या धावा बांधाव्या लागतील. आता लायन ग्रुपच्या समक्ष या सुपर 12 मध्ये आमदार चषकामध्ये कोण क्वालिफाय होईल, जो सकाळच्या सत्रामध्ये रिडगर भैरवनाथ क्रिकेट संघ क्वालिफाय झालाय. जाऊया, जशी मॅच स्टार्ट होईल तत्पूर्वी ऐकूया बालूशेठ पाटील वाघाचं एक सुमधुर संगीत डीजे नितीन यांच्या माध्यमातून. आणि जशी मॅच स्टार्ट होईल जाऊया कॉम्बॉक्स मध्ये आपण ओमकार यांच्याकडे. किंग नाही रे किंग मेकर हाय लय दिलाचा दिलवाला. ए किंग नाही रे किंग मेकर हायलाय दिलाचा दिलवाला. 4 एक्के नंबर फेमस लायन ग्रुप वाला. आला आला बालू शेठ फडके घरवाला. 4 के नंबर फेमस लायन ग्रुपवाला. आला आला बालूशेठ फडके बिगर. धन्यवाद डीजे. लायन ग्रुपची एंट्री आपण मैदानावरती आपण बघितली. त्यानंतर आता ही मॅच आजच्या दिवसाची शेवटची मॅच मैदानावरती रंगताना पाहायला मिळते. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आपण पाहतोय आमदार चषक 2023 हे दमदार पर्व या मैदानावरती आपण अनुभवतोय. आणि या व्यासपीठावरती तमाम मान्यवर या स्पर्धेचा मात्र आस्वाद घेत आहेत. कोपरोली विरुद्ध श्री दत्त कोपरा या दोन संघादरम्यान चालू असलेली ही लढत खारघर विभागातील कोपरा आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय याच विभागातील अगदी घरच्या मैदानावरती खेळत असताना कोपरोली टीम आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं कोपरोली टीमनं धावफलकावरती धावा जमवल्यात त्या 43 आणि टार्गेट ठेवले 44 या धावा संख्येचं. 24 चेंडूमध्ये पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कर मंगेश ठाकूर. पहिला चेंडू जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा थोडासा मागे ठेवला होता, चेंडू खाली राहतोय. डॉट चेंडूचा मात्र खेळ संपला. स्ट्रायकर रेंजवरती फलंदाज जगदीश ठाकूर, नॉन स्ट्रायकर वरती फलंदाज रोहित कोळी आणि जगदीश ठाकूर हे दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत कोपरा संघाकडून. गोलंदाज तयार. हा चेंडू चांगला फटका लॉंगॉपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त मिळते ती एकच धाव या चेंडूवरती मिळाली जाईल. एक धावसंख्येच्या साहाय्यानं संघाचा श्रीगणेशा झालाय. कोपरा संघ जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि एक या धावसंख्येवरती एक धावफलकावरती लागली जाते कोपरोली विरुद्ध कोपरा. तर करण म्हात्रे साहेब कांबोटे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत. कोपरोली विरुद्ध आपण पाहतोय कोपरा या दोन संघादरम्यान ही मॅच मैदानावरती पाहायला मिळते. रोशनदादा पाटील, रोहितदादा पाटील यांची या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं आज आपल्याला फळास येताना पाहायला मिळते. परंतु या चेंडूवरती मोठा स्ट्रोक येत आहे. त्या चेंडूवरती षटकार. आई धडकेबाज नाही करायचं नाद. आई धडकेबाज नाही करायचं नाद. या पनवेल तालुक्यात रायगड ठाण्यात आपल्या विहीगर गावच्या जितेंद्र शेठचा करायचं नाही नाद. आपल्या विहीगर गावच्या. धन्यवाद डीजे. या चेंडूवरती येतोय षटकार. षटकारच्या साह्यानं 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत त्या कोपरा टीमच्या. आता विचारपूर्वक कामगिरी करावी लागेल. या दोन संघादरम्यान कोणता संघ जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे. 44 धावसंख्येचा टार्गेट आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या बिनबाद 7. हा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कर. गोलंदाज तयार. मंगेश पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक थोडासा चकतो यावेळेला नितीन, परंतु तत्पूर्वी मात्र मिळाली जाते ती या चेंडूवरती. एकही धाव मिळत नाहीये. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. आयोजकांना विनंती असेल थोडीशी दुखापत
सुखरूप आहे त्या ठिकाणी फार चांगली गोलंदाजी मैदानावरती फलक- त्याच्यानंतर गोलंदाज, सन्माननीय हरेश पाटील साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन आणि ज्यांच्या माध्यमातून आय थिंक एनर्जी ड्रिंक मॅन ऑफ द मॅच साठी पुरस्कृत करून दिलेले त्यांचंही सहर्ष स्वागत यावं व्यासपीठावरती. डॉट चेंडूचा मात्र खेळ संपलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 या धाव संख्येवरती धाव फलक मात्र जाऊन पोहोचलंय. रोहित कोळी आता आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती फलंदाज, मोठा फटका मारावा लागेल. 44 धाव संख्येचं टार्गेट आहे हा चेंडू. विकेट चढवण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय. चांगली गोलंदाजी बघायला माहितीये. लाईन आणि लेंथवर चेंडूची फेकी केली जाते. मंगेश ठाकूर जो पहिलं षटक फेकतो या आपण पाहतोय कोपरवली संघासाठी निर्णायक षटक फेकताना पाहायला मिळतोय. कारण क्षेत्ररक्षक पहिलं षटक पाबंदीचं पाहायला मिळते. अशा वेळेला फलंदाजांना मुभा असते मोठे फटके मारण्याची, परंतु थांबून ठेवलाय. परंतु या चेंडूवरती चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, सरळ चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. येतो या चेंडूवरती षटकार. समाजसेवक एक नंबर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13 धावा धावफलकावरती लागल्यात. तर धन्यवाद. पंचांना विनंती करतो आपण थोडासा खेळ थांबवायचा आहे. बघा इथे मित्रांनो सन्मान केला जाईल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बिल्डर आणि 4 एकेवाला सिंहाचं कालीज घेऊन ज्यांनी महाराष्ट्र लायन ग्रुपची खऱ्या अर्थानं स्थापना केली ते महाराष्ट्र लायन संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सुप्रसिद्ध बिल्डर बालूशेठ फडके यांचा इथे सन्मान केला जाईल. आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी चिपले ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य तथा सुप्रसिद्ध बिल्डर बाबा ब्रँड म्हणून सध्याच्या घडीला आणि नेहमी दमदार योगदान देणारे धनंजय शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी एक 4 एकेवाला लायन ग्रुपचे सर्व अध्यक्ष बालूशेठ फडके यांचा या ठिकाणी सन्मान आपण करावा. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो बालूशेठ फडकेसाठी आपण टाळ्यांचा कडकडाट देऊया. हायलाय दिलाचा दिलवाला, एक किंग नाही रे किंग मेकर, हायलाय दिलाचा दिलवाला. 4 एक्के नंबर फेमस लायन ग्रुपवाला आला आला. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल मित्रांनो नेहमी बालूशेठ फडके यांच्या खांद्याला खांदा लावून दमदार योगदान देणारे भावाप्रमाणे पाठीशी उभे राहणारे लायन ग्रुपच्या उपाध्यक्ष सन्माननीय रवी शेठ यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. रवी शेठ शेलके एक दमदार नेतृत्व आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करतो या ठिकाणी धनंजय शेठ पाटील बाबा किंग सुप्रसिद्ध बिल्डर यांच्या शुभ हस्ते रवी शेठ शेलके यांचा या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. त्याच्यानंतर कल्याण तालुक्यातील दमदार नेतृत्व निगू गावचे संदीपबाई पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी संदीपबाई पाटील साहेबांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. मित्रांनो लायन ग्रुप म्हटल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील एक दमदार नेतृत्व सन्मान्य बालूशेठ फडके यांच्या मार्गदर्शनाने तयार झालेली ही संघटना गोरगरिबांसाठी नेहमी तत्पर राहणारी ही संघटना तुमच्यासाठी पाहायला मिळते. ते संदीपबाई पाटील निगू यांचा या ठिकाणी सन्मान. त्याच्यानंतर वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर विनंती करतो मी धनंजय शेठ पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय संदीप पाटील साहेब माजी सरपंच वाकडी ग्रामपंचायत यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा. त्याच्यानंतर गणेश नाना पालकर साहेब कर्जत यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर गणेश नाना पालकर साहेब यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यावा. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आमदार ट्रॉफीच्या वतीनं आपला या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर बॉबी शेठ वाघमारे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. तर बॉबी शेठ वाघमारे साहेबांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. पुन्हा एकदा मी धनंजय शेठ पाटील आणि साई रक्षा ट्रान्सपोर्टरचे ओनर पनवेल पंचायत समितीचे सदस्य भूपेंद्रबाई पाटील यांचे बंधू साई रक्षा ट्रान्सपोर्टरचे ओनर संतोष शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण भिंगारवाडी चे दमदार नेतृत्व संदेश लहाने साहेब यांचा आपण सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा. तर संदेशभाई लहाने यांना विनंती करतो की आपण यावं. आमचे अमितभाई लहाने हे देखील त्यांचे परम मित्र आहेत, नेहमी स्पर्धेला दमदार योगदान देत असतात. तर संदेशभाई लहाने यांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जाईल. संतोष शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते साई रक्षा ट्रान्सपोर्टरचे ओनर तथा पनवेल पंचायत समितीचे सदस्य सन्मान्य भूपेंद्रबाई पाटील यांचे बंधू आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते संदेश लहाने साहेब भिंगारवाडी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. 2 मिनिटं पंच. त्याच्यानंतर मयूर घरत साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर मयूर घरत साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा. त्याच्यानंतर सन्माननीय गणपत शेठ पाटील साहेब तर संतोष शेठ पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल.
सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय संतोष शेठ पाटील साहेबांना इथे सन्मानित केलं जाईल या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर पुनीत SIPL चे पनवेल हेमंत शेठ वारदोली यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. पुनीत सर आपले या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी केला जाईल मित्रांनो. तर त्याच्यानंतर सन्मान केला जाईल संदीप पाटील साहेब उद्योगपती धुंद्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर संदीप पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपण देखील आपला हा सन्मान स्वीकारावा. संतोष शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे संदीप पाटील साहेब उद्योगपती धुंद्रे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिक विभाग अध्यक्ष तथा लायन ग्रुपचे सदस्य सन्मान्य कुणालबाई फडके बोनशेत यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर कुणालबाई फडके यांना विनंती करतो की आपण देखील अतिथी कक्षामध्ये यावं. अगदी कमी वयामध्ये दमदार नेतृत्व देणारे तुम्ही कुणालबाई फडके यांना या ठिकाणी पाहता. त्याच्यानंतर भास्कर गोंधली साहेब रीस यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर भास्कर गोंधली साहेब यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी डॉक्टर संकेत खोंडे यांना विनंती करतो आणि संतोषभाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण भास्कर गोंधली साहेब रीस यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करण्यात यावं. त्याच्यानंतर सन्माननीय प्रवीण गायकवाड साहेब रसायनी समाजसेवक यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर प्रवीण गायकवाड साहेब आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. तर रसायनीचे समाजसेवक प्रवीण गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्याच्यानंतर बिंदासबाई टोंबरे पनवेल तालुका शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख अर्थातच त्यांचे परम मित्र संतोष शेठ पाटील साहेब उसाटणे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर संतोष शेठ पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. संतोष शेठ पाटील आपण यावं. त्याच्यानंतर बालकृष्ण सिनारे साहेब धुंद्रे, तर संतोष पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर बालकृष्ण सिनारे साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. आम्ही संदीपभाई पाटील निघू यांना कित्येक वर्ष पाहतो की रविशेठ पाटील यांच्या समवेत, रविशेठ शेलके यांच्या समवेत नेहमी दमदार योगदान देणारे. त्याच्यानंतर इम्रानभाई खान मुमरा यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. इमरान भाई जरूर इनसे हम बात करना चाहेंगे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, वो राम का प्रसाद भी खाता है, रहीम की खीर भी खाता है, फिर कैसा मजहब. आणि खऱ्या अर्थाने इथे तुम्ही पाहता इम्रान भाई खान मुमरा यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी संतोष शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इम्रान भाई खान मुमरा यांचा या स्पर्धेच्या वतीनं सन्मान करावा. त्याच्यानंतर सन्माननीय मुन्नाभाई थोरवे कर्जत यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर मुन्नाभाई थोरवे यांनाही विनंती करतो की आपण यावं, आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. संतोष शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मुन्नाबाई थोरवे यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करण्यात यावं. त्याच्यानंतर विकास म्हात्रे साहेब यांनाही विनंती करतो की आपण देखील यावं. बामणडोंगरी गावचे दमदार नेतृत्व सन्माननीय विकास म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. संतोष शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विकास म्हात्रे साहेबांचा आपण सन्मान करावा. त्याच्यानंतर पुढचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आमचे सुप्रसिद्ध बिल्डर बाबा किंग यांना विनंती करतो की आपण यावं, की आपल्या शुभ हस्ते अफाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व ज्याने एक निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं ते दिनेश पालकर साहेब कर्जत यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर मी सरपंच साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. त्याच्यानंतर शंतनू बंदेकर साहेब कर्जत यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर शंतनू बंदेकर साहेब आपण यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर रितेश भोईर साहेब, रितेश भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण देखील स्वागत कक्षामध्ये यावं. त्याच्यानंतर मयूर घरत साहेब यांनाही विनंती करतो की आपण देखील यावं स्वागत कक्षामध्ये. त्याच्यानंतर सन्माननीय प्रथमेश माली साहेब पप्पू यांनाही विनंती करतो आपण देखील यावं. तर प्रथमेश माली साहेब यांचा देखील सन्मान केला जाईल.
तर सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं खऱ्या अर्थानं लायन ग्रुप तर या ठिकाणी विचार केलात मित्रांनो, तर संपूर्ण लायन ग्रुपचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आपण सर्व आलात या स्पर्धेमध्ये आणि लायन ग्रुप त्याच्यानंतर सन्माननीय नशीब भगत साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. नशीब भगत साहेब आपण यावा, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर धन्यवाद, आम्ही सर्वांचं एकदा आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये आपण आलात आणि मात्र या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य लायन ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय बालूशेठ फडके साहेब यांच्या वतीनं तब्बल 50,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी देण्यात आली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आमदार चषकासाठी. वाघाचं कालीज आणि सिंहाचं कालीज ज्याचा असतं तोच आयुष्यामध्ये नेहमी उंच भरारी घेतो आणि शेर दिल जैसा इंसान 4 एक्केवाला खऱ्या अर्थानं बालूशेठ फडके लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांची तुम्ही या स्पर्धेमध्ये रॉयल एंट्री पाहिली, त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. लाखात एक हाय दादा यो भारी फिदा हाय दादा व दुनिया सारी दुनिया सारी दुनिया सारी फिदा हाय दादा व दुनिया सारी दादाची आता ती हायलाइनरी भारी आहे त्यांची दोस्ती यारी. दोस्ती यारी भारी आहे त्यांची दोस्ती यारी रवी भाई शेळके भावा परी मित्र आहे हो साथीला हे रविभाई शेळके मामा परी मित्र आहे हो साथीला. अरे 4 एक्के नंबर फेमस लायन ग्रुप वाला आला आला बाळू शेठ फडके बिगर वाला 4 एक्के नंबर फेमस लायन आला आला बालूशेठ फडके बिगरवाला. 4 एक्के नंबर फेमस लायन ग्रुप वाला आला आला बाळू शेठ फडके बिगर वाला 4 एक्के नंबर फेमस लायन ग्रुप वाला आला आला बाळू शेठ फडके बिगर वाला. धन्यवाद. त्याच्यानंतर हितेश झुगे साहेब कोपर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने जोडले जातील सुपर 12 मध्ये कोण जाईल. जाऊया ओमकारकडे. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती 13 धावा. गोलंदाज सय्या रोहित पाटील. यावेळेला पहिला चेंडू जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. मान्यवर या स्पर्धेतून प्रस्थान करतायत. धन्यवाद. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपण सदिच्छा भेट दिली. रोशनदादा पाटील आणि रोहितदादा पाटील आणि संपूर्ण कोपरोली क्रिकेट संघ आणि कोपरोली गावावरती असणारं प्रेम आपल्याला आज पाहायला मिळतोय. तमाम मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू खेळपट्टीवरती पडला निर्धाव. हा चेंडू जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्याचा चेंडू थोडासा खाली राहतो. यष्टीरक्षकांनी चुकी केली. लगेचच मात्र 1 धाव सहजरित्या मात्र पूर्ण केली जाते आणि 1 धावसंख्येच्या साह्यानं 14 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. समीकरण आता पूर्णपणे बदललं गेलंय. 16 चेंडू आणि गरज आहे ती 30 धावसंख्येची. 16 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज रोहित कोळी ज्याच्यावर क्षमता आहे, ज्याच्या बॅटमध्ये क्षमता आहे मोठे पटके मारण्याची आणि या संपूर्ण सामन्याची जबाबदारी त्याच्यावरती आहे. मग 2 दिवसापूर्वी आपण बघितलं याच खेळाडूला आपण बघितलं मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात बाईक मिळाली आहे आणि तोच खेळाडू आता मैदानावरती. यावेळेला मोठा पटका मारण्याचा प्रयत्न, दिशा दिली जाते फक्त डोक्याचा उपयोग. यावेळेला चेंडू सरळ मात्र फरार होतोय. 4 धावसंख्येसाठी आलेला हा चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं आता संघ जाऊन पोहोचेल बॅटिंग करणारा कोपरा संघ 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. हाय धडकेबाज नाही डीजे या चेंडूवरती येते चौकार. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. रोहित गोलंदाजी करतोय चांगली. चेंडू फेकी मात्र करावं लागेल. चौकाराचा मार खाल्ल्यानंतर यावेळेला मात्र चांगला चेंडू फेकला गेला. निर्णायकारक चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. पाहुणे आपण बघितलं बालूशेठ फडके लायन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष या स्पर्धेतून मात्र प्रस्थान होत आहे. सदिच्छा भेट त्यांनी या स्पर्धेला दिली आणि कोपरोलीकरांवरती असणारं प्रेम आपल्याला पाहायला मिळालं. हा पुढचा चेंडू चांगला स्ट्रोक. लॉंगअपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कार्पेटच्या साहाय्यानं या चेंडूला खेळलं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती फार वेगानं येतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत फक्त मिळाली जाईल ती एकच धाव. 1 धावसंख्येच्या साहाय्यानं 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. रोहित पाटील
जो दुसरं षटक फेकतोय मगाच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. फार चांगली गोलंदाजी, तितकी चांगली फलंदाजी त्यांनी केली, परंतु आता 5 चेंडूमध्ये शेवटचा चेंडू असणार. हा चेंडू मात्र चांगला टाकणं गरजेचं आहे. आडव्या बॅटमधून मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, बॅट अँड बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूचा होतीये समाप्ती. पहिल्या 2 षटकांचा खेळ मात्र संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती 19. समीकरण बदललं जात आहे. 12 चेंडू आणि गरज असणार आहे ती 25 धावसंख्येची. डीजे हर कोंदरे आला यो कोपरुलीवाला, हर कोंदरे आला यो कोपरुलीवाला, तो कशाच कम नाही रे, तो कशाच कम नाही रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. हर कोई नुरी हिरा यो चमकून आला, हर कोई नुरी हिरा तो चमकून आला, या पनवेलची शान आहे रे. रायगड ठाणे धन्यवाद डीजे. शेवटचे आपण Hello. पाहतोय 12 चेंडूचा खेळ Hello. बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो आकाश पाटील, जो तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर उभा आहे. त्याच्यासाठी पारितोषिक आलंय. कोणत्याही प्रकारे विकेट जर मिळवली, 3 विकेट जर मिळवल्या तर 2000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय अतिथी किरणदादा पाटील यांच्याकडून आपण पाहतोय. गोलंदाज आकाश पाटील याच्यासाठी मात्र पारितोषिक आहे. कोणत्याही स्वरूपामध्ये जर 3 विकेट मिळवल्या तर 2000 रुपयाचं पारितोषिक. परंतु ही मॅच जिंकणं तेवढंच गरजेचं आहे ते कोपरली संघाला, कारण फार चांगला खेळ त्यांचा या स्पर्धेमध्ये चालू आहे. पहिला सामना त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली, बॅटिंगच्या जीवावरती तो सामना जिंकला, परंतु आता चांगल्या चेंडूची फेकी करावी लागेल. 12 चेंडू आणि गरज आहे ती 25 धावसंख्येची. प्रत्येक चेंडूवरती कमीत कमी 2 धावा जमाव्या लागतील. हा चेंडू, पहिल्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. आकाश पाटील या वेळेला मात्र चुकी करतोय आणि येतोय पहिल्या चेंडूवरती दणदणीचा षटकार. दरम्यान आमचे कोपरोली गावचे सुरेश दळवी साहेब यांचे देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती यावं. विवेक कुलकर्णी साहेब यांना विनंती असेल यावं मंचावरती. सुरेश पाटील साहेब यांना विनंती असेल. संतोषी माता एंटरप्राइजेस सर्व सीताराम पाटील साहेब यांना विनंती आहे. तुकाराम पाटील साहेब यांनाही विनंती करतो की आपण यावं. त्याच्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जेवणाची खऱ्या अर्थानं आम्हाला उत्तम व्यवस्था करून दिली ते अन्नदाता सदासुखी नागेश अण्णा मस्कर यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. या सर्वांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं. आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. यावं व्यासपीठावरती. धनंजय शेठ पाटील वाकडीचे गावदेवी ट्रान्सपोर्टरचे ओनर ॲडव्होकेट अरुण शेठ पाटील, त्याच्यानंतर रोशन शेठ पाटील ॲडव्होकेट कलंबोली, गणेश पाटील साहेब वाकडी, या सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. या तसेच स्पर्धेच्या- विवेक कुलकर्णी साहेब यांना विनंती करतो की आपण देखील मंचावरती यावं. ज्येष्ठ नागरिक आपण पाहतो या गावच्या आणि या विभागातील जे कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार चषक 2023 मध्ये आपलं सहर्ष आणि मनापासून स्वागत आहे. 25 धावा धावफलकावरती लागल्या जातात. गरज असणार आहे 11 चेंडू आणि 19 धावसंख्येची. हा चेंडू मात्र खेळपट्टीवरती जबरदस्त पाहायला मिळतोय. तो गोलंदाज आकाश पाटीलच्या माध्यमातून षटकाराचा मार खाल्ल्यानंतर हा चेंडू मात्र खेळपट्टीवरती टाकलाय तो निर्धाव. 10 चेंडू 19 धावा. गोलंदाज तयार. हा फट चेंडू डाव्या स्टिकच्या थोडासा बाहेर. पंच आम्हाला सांगतात हा चेंडू स्वयर अवांतरच्या रूपामध्ये 1 धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. 1 धावसंख्येच्या साह्यानं 26 धावा आता धावफलकावरती लागल्या जातात. समीकरण बदललं जात आहे. 10 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. 8 धावा आपण पाहतोय चेंडूपासून दूर आहेत. हे धावसंख्येचं अंतर कमी करायचं असेल तर एखादा मोठा फटका मारावा लागेल आणि या वेळेला फलंदाज रोहित
कोळी मात्र ठोकतोय षटकार आणि या षटकाराच्या साह्यानं चेंडू आणि धावांमधला अंतर मात्र यावेळेला होतोय कमी. डीजे येतो या चेंडूवरती षटकार. 2 षटकार तब्बल या षटकामध्ये आपण पाहतोय. आकाश पाटील ज्याच्यावर खऱ्या अर्थानं जबाबदारी सोपवली होती, परंतु त्यांनी आतापर्यंत 2 षटकाराच्या साह्यानं वैयक्तिक खर्ची केल्यात त्या 13 धावा. हा चेंडू गोलंदाज तयार. चांगला फटका लॉंगॉपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फार वेगानं चेंडू पर्यंत येतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. असं वाटलं होतं शेवटच्या क्षणाला रनआउटची विकेट मिळते की काय, परंतु तत्पूर्वी चित्त्याच्या चपाळीनं 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या. त्या दोन्ही फलंदाज रोहित कोळी आणि त्याच्या समवेत असणारा जगदीश जगदीश ठाकूर या फलंदाजांनी. आणि या 2 धावसंख्येच्या साह्यानं 34 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता समीकरण बदललं जात आहे. समीकरण आता जवळ येत आहे. 8 चेंडू आणि 10 धावसंख्येची असणार गरज. हा चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा असं वाटतं होतं सीमारेषेच्या जवळ जातो की काय, परंतु बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. या चेंडूवरती फक्त सिंगल मिळते. एका धावेसंख्येच्या साह्यानं आता संत आणि सावध क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न कोपरा संघाच्या माध्यमातून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आता पुनश्च समीकरण बदललं जाईल. 7 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ मैदानावरती बाकी आहे. हा पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न होतोय सफल. सरळ चेंडू जातोय सीमा पार. दणदणीचा असा षटकार. एक्केचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात आणि कंपल्सरी चेसिंग हा या संपूर्ण स्पर्धेचा नियम आहे. समीकरण आता बदललं जात आहे. 6 चेंडू आणि गरज असणार ती 3 धावसंख्येची. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली ते गोलंदाज आकाश पाटील या गोलंदाजाकडून, कारण ज्याने आपण बघितलं एका षटकामध्ये 6 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा या निर्णायकारक सामन्यामध्ये मात्र त्यांनी शेवटच्या सामन्यामध्ये खर्च केल्या. आणि त्या कारणानं आता आपण पाहतोय पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये गोलंदाजी करणारी याच खऱ्या अर्थानं घरच्या मैदानावरती कोपरोली टीम आता थोडीशी नाराज पाहायला मिळते. ती गोलंदाज आकाश पाटीलवरती. आता दुसरं षटक गोलंदाजी मार्कर पप्पू त्याच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला जातोय. गरज असणार आहे 6 चेंडू आणि 3 धावसंख्येची. 3 धावा 6 चेंडू. अजूनही काही घडलेलं नाही, बिघडलेलं नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ. जर का पहिले 1-2 चेंडू निर्धाव पडले, 1-2 चेंडूवरती विकेट मिळवल्या तर या सामन्यामध्ये कोपरोली टीम पुन्हा आगमन करू शकते. परंतु तेच घडणार की त्या विरोधात जे आक्रमण आतापर्यंत चालू आहे रोहित केनी कोळीच्या माध्यमातून ते कायम होणार हे सांगणं कठीण. यावेळेला थोडासा उसळी घेणारा हा चेंडू दिशा द्यायची होती, परंतु चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि मिळते या चेंडूवरती विकेट. फलंदाज बाद होतोय. समीकरण पूर्णशः बदललं जाईल. 5 चेंडू आणि कंपल्सरी 30 धावसंख्येची 3 धावसंख्येची असणार आहे ती गरज. 12 चेंडू आणि 31 धावसंख्येची बहारदार खेळी केली ती फलंदाज रोहित कोळी, ज्यांना मागच्या 2 दिवसामध्ये आपण बघितलं एक बाईक मिळवली मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपामध्ये. आणि तोच फलंदाज याही मॅच मध्ये निर्णायकारक बॅटिंग त्यांनी केली आणि आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये तारण्याचं काम खऱ्या अर्थानं मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 3 धावसंख्येची असणार गरज. गोलंदाज पप्पू तयार. हा शॉर्ट पिच पडीचा चेंडू टप्पा मागे ठेवला होता. उसळी घेणारा हा चेंडू खांद्याच्या लेवलची गोलंदाजी मैदानावरती होतीये. डॉट चेंडूचा खेळ मात्र संपलाय. पहिले 2-3 चेंडू निर्णायकारक फेकणं गरजेचं होतं आणि पहिल्या 2 चेंडूवरती मात्र एक विकेट मिळवली आणि एक डॉट चेंडू मात्र फेकला जातोय. 4 चेंडू आणि 3 धाव संख्येची गरज. हा चेंडू टॅप केला जातोय. फक्त 1 धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा यशस्वी होतोय. या चेंडूवरती मात्र मिळवली जाते ती 1 धाव आणि 1 धाव संख्येच्या साह्यानं 42 धावा धावफलकावरती लागल्या जातात. 3 चेंडू आणि 2 धाव संख्येची गरज. 3 चेंडू 2 धाव संख्येची गरज आहे. पहिले 2 चेंडू आता निर्णायकारक असणार. चांगली चेंडू फेकावे लागतील. हा चेंडू विकेट घ्यावी लागेल. या चेंडूवरती डॉट चेंडू तरी फेकावा लागेल ते कोपरोली संघाच्या या गोलंदाजाला. सरळ बॅट मधून मिरवण्याचा प्रयत्न. ला जवाब झेल. आजच्या दिवसामधील जबरदस्त झेल खऱ्या अर्थानं पकडला.
आकाश पाटील ज्यांना 21 धावा खर्ची केल्या होत्या गोलंदाजी करत असताना, परंतु निर्णायक क्षणी एका हातामध्ये त्यांनी झेल पकडला आणि आता दर्पणाच्या छायाखाली आता प्रेशर मध्ये आली आहे ती फलंदाजी करणारी कोपरा टीम. मला मिळाली आणि आता समीकरण पूर्णपणे बदललं गेले. 2 चेंडू आणि कंपल्सरी 2 धावसंख्येची गरज आहे. ही मॅच कोणी हारलेला नाहीये, कोणी जिंकलेला नाहीये. नवीन बॅट्समन जिनित पवार मैदानाच्या आतमध्ये मगाचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब या खेळाडूला भेटला होता. त्याला तर चांगला खेळ करावा लागेल. समतोलामध्ये आपल्या या सामन्याचं पारड आपल्याला पाहायला मिळतंय. दोन्ही संघ ताकदवार खेळ करतायत. एखादा चेंडू फलंदाजांना कर्दनकाळ ठरतोय तर एखादा चेंडू गोलंदाजांना कर्दनकाळ ठरला जातोय. क्रिकेट हा रंग बदलणारा खेळ आहे आणि मैदानावरती प्रत्येक चेंडूवरती रंग बदलताना पाहायला मिळत आहेत. हा पुढचा चेंडू पप्पू तयार. चांगला फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होता. झेल मात्र सोडला गेला. 1 धाव मिळते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना थर्ड अंपायर कडे पंचांनी मात्र सांगितलं की चेक करायचं आहे. दुसऱ्या धावेचा 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज असताना आपण बघितलं 1 धाव सहजरित्या पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि पूर्ण झाली की रनआउटची विकेट मिळवली हे पाहणं तितकंच गरजेचं असणार. पंचांना विनंती असेल सँडीपलकर सर आपण या प्लीज. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आहेत. सँडी या लवकर, आपण निर्णय जरा चेक करा. अरे बाकीच्यांनी साईडला वा तिथून कशाला गर्दी करता. संकेत जरा त्यांना साईडला घ्या, बाकी खेळाडूंना आपल्या आयोजकांना. सँडी या लवकर पंच. ते बाद या चेंडूवरती एकच धाव मिळते. 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज असताना पहिली धाव सहजरित्या मिळवली, परंतु आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना आपण पाहतोय एकच धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद आणि आता समीकरण मात्र बदललं जाईल. 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. 1 धावा 1 चेंडू. काय घडणार काय बिघडणार हे सांगणं फार कठीण. दोन्ही संघ आता पूर्णपणे अडचणीत सापडलेत. दोन्ही संघ आता प्रेशरमध्ये मैदानावरती खेळ करताना पाहायला मिळेल, परंतु कोणता संघ जिंकणार हे चित्र अजूनही अस्पष्ट आहे. आता तरी देवा
अभिजित चव्हाण आणि ओमकार पाटील या दोन्ही कॅमेरामॅनचं आपण कौतुक करणं गरजेचं आहे, कारण जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. हा डिसिजन खऱ्या अर्थानं फार अवघड होता, परंतु त्यांनी फार चांगली कामगिरी केली. शेवटच्या क्षणापर्यंत ते कॅमेऱ्याची नजर होती आणि त्या कारणामुळे आपण पाहतोय की हा डिसिजन देणं मात्र सोपं झालं आणि आपण पाहतोय त्यांचे यस नितीन. श्वास घेताना आता दोन्ही संघांचे यस अंपायर क्रॉसिंग. दोन्ही खेळाडूंनी मला तर वाटतं एंड सोडणं गरजेचं असेल, हेच कदाचित समजावत असताना पंच खेळाडूंसाठी. जर बॉल विकेट किपरने कलेक्ट केला तर डॉट चेंडू दिला जाईल. येस अंपायर असं सांगताय तुम्ही, असं सँडी पालकर आणि ते खेळाडूंना देखील त्यांनी समजवलंय. तर चला, सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. एक बॉल आणि एक धाबींची गरज. एक चेंडू एक धाव संख्येची गरज आहे. बघा, लिंबू आउट जो असेल म्हणजे मंकड विकेट आपण म्हणतो, त्यासाठी पहिली वॉर्निंग असेल, याची नोंद घ्या. जल्लोष बिंदास करा, कुठलाही संघ जिंकू दे, कोपरा किंवा कोपरुली दोघांच्या मध्ये के आणि मामा बाच्यांचीच लढत आहे. बिंदास एन्जॉय करा, फक्त टी शर्ट नका काढू. एक चेंडू एक धाव संख्येची गरज. गोलंदाजी मार्क गोलंदाज पप्पू पूर्णपणे यू टर्न देणारं षटक मैदानावरती पाहायला मिळतोय. एक चेंडू आणि एक धाव संख्येची गरज. टाळ्या टाळ्या आणि टाळ्या गरज होऊन जाऊ असणार द्या. आणि मायक्रोफोन असेल बंद. सुपर 12 मध्ये क्वालिफाय होणारा संघ ठरलाय आमदार ट्रॉफी 2023 मध्ये श्री दत्त क्रिकेट संघ कोपरा. हार्दिक हार्दिक अभिनंदन. मान्यवरांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले आमचे खऱ्या अर्थानं कोपरा गावचे. तर करण म्हात्रे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल, कामोठे गावचे. तर करण म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण